आणि यानंतरची अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। सरकारचा 3 कलमी प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळून लावलेला आहे। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे काल रात्री रांजणगाव गणपती इथं आलेले होते। 2.5 तासांनंतर त्यांना वेळ मिळाली। त्यानंतर पहाटे 4 वाजता चर्चा सुरू करण्यात आली। 1.5 तास ही चर्चा झाली आणि चर्चेदरम्यान राज्य सरकारने 3 कलमी प्रस्ताव अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जरांगेंच्या समोर ठेवला। या प्रस्तावामध्ये ज्या बाबी आहेत त्या नेमक्या काय होत्या ते आता आपण बघूया। 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या ही सकारात्मक बाब असल्याचं मान्य व्हावं। गावागावात आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झालंय, त्याला प्रतिसादही चांगला मिळालेला आहे। तर तिसरी बाब ती म्हणजे क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली होती, ती स्वीकारली गेली होती। त्याची सुनावणी देखील आज होणार आहे आणि त्यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे आणि म्हणून मुंबईचा हा दौरा टाळला जावा असं आवाहन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं। मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यामुळे 5:30च्या दरम्यान सरकारचे प्रतिनिधी तिथून बाहेर पडले अशी माहिती आता समोर येते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, महत्वाची मोठी घडामोड काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की मराठ्यांचा जो मोर्चा आहे तो मोर्चा मुंबईमध्ये येऊ नये याकरता सरकारने जे काही प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न वारंवार जरांगे पाटील यांच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो अधिकाऱ्यांमार्फत राजकीय नेत्यांमार्फत जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचला होतोय। आता जी माहिती मिळाली त्यानुसार रात्री उशिरा जरांगे पाटील यांच्यासोबत 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये 3 कलमी कार्यक्रम जो आहे जो सरकार राबवत आहे आणि त्यातूनच मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला होता। त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे त्या अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना दिली। साधारणपणे 2:30 वाजता ही बैठक सुरू झाली होती, ती पहाटे 5 वाजेपर्यंत संपली आणि जवळपास 2 ते 1.5 तास या बैठकीमध्ये चर्चा झाली। पण चर्चेमध्ये आपलं मुंबईमध्ये जाण्यावरती जरांगे पाटील ठाम आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे सरकारकडून पाठवलेलं शिष्टमंडळ जे होतं त्यांना जरांगे पाटील यांना मनवण्याचा प्रयत्न जो होता तो कुठेतरी त्यांना अपयश आलेलं दिसतंय आणि जरांगे पाटील हे मुंबईत येणारच असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलाय। जरांगे पाटील यांचं म्हणणं एकच आहे की 54 लाख जर नोंदी सापडल्या आहेत तर मग त्यांना प्रमाणपत्र देण्यामध्ये इतका वेळ का लागतोय आणि सरकारी प्रक्रिया ज्या अशा किचकट करून ठेवलेल्या आहेत, अधिकारी बरेचसे जे आहेत ते या प्रक्रिया पूर्णपणे नीट पाडत नाही, तर त्यांच्यावरती का कारवाई केली जात नाहीये असे विविध मुद्दे जे आहेत ते मुद्दे समोर करून जरांगे पाटील यांनी सरकारचा 3 कलमी कार्यक्रम जो आहे तो फेटाळला आणि मुंबईला न येण्याची जी विनंती केली होती ती देखील फेटाळलेली आहे। त्यामुळे जरांगे पाटील हे मुंबईत येतील असं दिसतंय आणि सरकार पुन्हा एकदा त्यांची चर्चा करून त्या मुंबईत त्यांचं येणं टाळतील का अशा प्रयत्न सरकारचा असेल। त्यामुळे सरकार आता कोणाला चर्चेकरता पाठवते आणि त्यामध्ये जरांगे पाटीलना ते तयार करण्यामध्ये त्यांना यश येतंय हे देखील पाहावं लागेल। बिलकुल अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स देखील आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। मात्र महत्वाची ही घडामोड, सरकारचा 3 कलमी प्रस्ताव जरांगे पाटलांनी आता फेटाळून लावल्याचं समोर येताना दिसतंय। एका ब्रेकची वेळ झाली आहे, लगेचच परत येतोय, बघत रहा न्यूज